आपला जर 12वा खेळाडू इथे असेल तर यायचं आहे. मिडडेक पनवेल संघ आपला 12वा खेळाडू हेमंत गोरले आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. डीजी बोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली या संघासाठी आलेले सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय, सतीश आणि संतोष ही जोडी. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर मिडडेक पनवेल या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतील ते म्हणजे संजय. एक एस असं त्रिकोण आपण पाहतोय. दोन्ही बॅट्समन देखील एस आहेत आणि गोलंदाजी देखील एस आहे. पंचामध्ये इशारा करतात मॅच ऑन. पहिला चेंडू आपल्या पायऱ्यामध्ये संजय यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपण पाहतो सतीश यानं पहिला चेंडू फुल अंतराला चेंडू आला खरपा समाचार घेतला. चेंडूला डिपॉझिट केलंय मिड विकेटच्या डोक्यावर येताना षटकार. स्वॅग से किया है बॉलर का स्वागत असं म्हणतात, तर नक्कीच आल्याला स्वागत केलं सतीश यांनी. आल्याला पहिल्या चेंडूवर डिपॉझिट केलं चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. एक चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे कळंबोली संघातर्फे. सतीश यांच्या बॅटमधून पहिला चेंडू येतो षटकार. वळतो सामने दिशेने दुसरा चेंडू फुलन चेंडू. पुन्हा एकदा भिरकावचा प्रयत्न होता, चेंडूला मारलंय. एजाज एक तिकडे बॉल खाली येतात थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं असं फेकी आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्त एकच धाव मिळेल. पंच आम्हाला सांगतात 2200 स्वरूपात येताना ही एक धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय. आता मात्र संतोष फुलंदाज चेंडू होता थांबले. चेंडूला फक्त दिशा दिली, पॉईंटच्या दिशेने चेंडूला मारलं आणि फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 8 धावांवर. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा संजय यांच्या षटकातील चौथा चेंडू. स्ट्राईकवर आपण पाहतोय सतीश यांना फुलन चेंडू. चेंडूला बैठक प्रकारे मारलेला शॉट. नक्कीच पहिल्या चेंडूला लेंथ जज केलेली, एक पाय वाकवला आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं. घुटना टेक तमाशा देख असणारा शॉट आपण पाहतोय. चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. एक विस्फोटक अशी खेळी खेळताना आपण पाहतोय आतापर्यंत सतीश यांच्या बॅटमधून 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलन चेंडू आता मात्र डिपॉझिट केलंय. हेमंत गोरले इथं चेंडू खाली येतील, मात्र
निवड प्रेक्षक असतील पुन्हा एकदा या षटकामध्ये तिसरा षटकार येतोय ती म्हणजेच सतीश यांच्या बॅटमधून एक महागड असे षटक इथे हाताला पाहतोय संजय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. एक मोठं आणि महागड षटक आपण पाहतोय संजय यांच्यातर्फे हाताळलं जात आहे. तर शेवटचा चेंडू असेल संजय यांच्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा स्ट्रायकर मॅन इन फॉर्म सतीश. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ज्यांच्या बॅटमधून 3 षटकार आले, 3 षटकार म्हणण्यापेक्षा 3 उत्तुंग असे षटकार ज्यांच्या बॅटमधून आले ते सतीश. आता मात्र फलंदाजीला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू संजय यांचा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा संजय यांच्या षटकातील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. आता मात्र आपला बॅटिंगचा क्लास दाखवला. मगाशी आपण पाहिलं 3 षटकार लेग साईडला, इथे मात्र पहिला चेंडू टप्पा खाऊन उसळी घेतली, चेंडूच्या वरती आले, चेंडूला कट केलं, चेंडूला मारला पॉईंटच्या डोक्यावरून षटकार. नक्कीच एक क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे इथे सतीश यांच्या बॅटमधून. फक्त आणि फक्त षटकारामध्ये बोलतात आतापर्यंत सतीश. 5 चेंडू जे ते खेळले त्यापैकी 4 चेंडूमध्ये 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. एक महागडं असं षटक होतं समाप्त. पहिलं षटकार समाप्तीनंतर धावा होत आहे ती म्हणजे 26 धावा स्कोर कार्डवर. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. वयाने जरी 40+ असला तरी शरीर यष्टीने वाटत नाही असा खेळाडू हेमंत गोरले. तर यस हेमंत विरुद्ध संतोष एक चांगलं बॅटर पाहिलं. शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला फक्त जागा दिली. त्यांना माहिती आहे इथे सतीश यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात, त्यामुळे एक थांबून खेळण्याचा इथे निर्धार असेल ते म्हणजे संतोष यांचा. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एक सिंगल धाव आली, त्यानंतर दुसरा चेंडू हेमंत यांचा. फुल प्रकार चेंडूचा भिरकावण्याचा प्रयत्न तेवढाच ताकदीचा असणारा हा गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता इथे सतीश यांचा. फुल प्रकार चेंडू टाकलेला, डिपॉझिट केलेला आणि पायाचा वेध घेतला आणि लेग बायच्या स्वरूपात येते ही एक धाव. पुढील चेंडू पुरा हेमंत यांचा फुल प्रकार चेंडू कट लागला बॅटची. चेंडू चाललाय थर्ड म्हणजे दिशेने आणि इथे मात्र काय घडतंय, मिसफिल्ड होते. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच म्हणावं तसं नशिबाचा चौकार ज्याला म्हणतात तोच आता मात्र आलाय संतोष यांच्या बॅटमधून. तर पंचांनी आपला निर्णय आम्हाला सांगायचा आहे. तर पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. चौकार नाही आहे. ओके ओके थँक्यू. सो एकच धाव आत्ताची ना, ठीक आहे थँक्यू. तर या सिंगलनी धावसंख्या होते 29 धावा. आतापर्यंत मात्र 3 चेंडू फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत हेमंत यांनी. पुन्हा एकदा स्ट्रायकर पाहतोय सतीश विरुद्ध हेमंत. एक चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय.
फुल चेंडू होता, भिरकावायचा प्रयत्न होता, चेंडूला मारलाय, कव्हरच्या दिशेने एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही, परत पाठवलंय संतोष यांना. खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत करतोय ते म्हणजेच हेमंत. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, चेंडूला मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, इथे मात्र मिसफील्ड होते आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. एक चांगलं असं बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. संतोष यांच्या बॅटमधून फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, चेंडूला फक्त जागा दिली, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने चौकार. शेवटचा चेंडू असेल हेमंत यांच्या षटकातील. फुलटॉस प्रकारचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 22 स्वरूपात एक ते येते. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतो इट्स वाईड +1. पुढील चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रीमध्ये इथे बॉल अडवताना आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत डॉट बॉलची होते आहे सांगता. 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात ती म्हणजेच धावसंख्या झाली ती म्हणजे 36. ओके 37. दुसरा चेंडू जय पाटील. स्ट्रायकवर आपण पाहतोय सतीश यांना. फुल प्रकार चेंडू होता, भिरकाचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाला देखील चेंडू कळला नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. तदरम्यान मात्र एक धाव मिळेल. 22 स्वरूपात येते ही एक धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा जय पाटील यांचा. स्ट्राईकवर आपण पाहतोय संतोष. फुल प्रकार चेंडू भिरकवायचा प्रयत्न होता, इथे मानस होता भिरकवायचा. पडताच चेंडू फक्त बाहेर वळला, काटा बदला चेंडूने आणि डॉट बॉल म्हणजेच निर्धाव चेंडूची होते आहे सांगता. एक स्लोअर रन प्रकारच्या चेंडूसाठी एक माहीर असा गोलंदाज जय पाटील आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस प्रकार फुल रन प्रकार चेंडू होता इथे. क्षेत्ररक्षक बॉल खाली चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा तो कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस. बघता बघता 2 धाव देखील कंप्लीट. पंचांचा निर्णय आम्हाला येतो इट्स वाईड +2. अवांतर धाव मध्ये +2 धावा. पुन्हा एकदा जय. आता मात्र स्ट्राईकवर पाहतो संतोष यांना. फुल चेंडू पुन्हा एकदा बसून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वेग बदलला जय यांनी. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकला. पडताच क्षणी चेंडू बाहेर निघाला. चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते आहे सांगता. पुन्हा एकदा पुढील चेंडू जय यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. भिरकाचा प्रयत्न. बॅटची कडा घेईल चेंडू. चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. पंच आम्हाला सांगतात ही पण 22 स्वरूपात आलेली धाव आहे.
जय ह्यांचे चेंडू काही कळत नाही आहे इथे फलंदाज असं म्हणावं लागेल. आतापर्यंत मला वाटतं 2 जे धावा आल्या पळून त्या दोन्ही 22च्या स्वरूपात आल्या आणि एक वाईडवर आली. फुल टॉस प्रकार चेंडू इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली जय यांच्यातर्फे. षटकाची होते समाप्ती. 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 42 धावा. अजूनही 12 चेंडूंचा इथे ह्या पूर्वार्धामध्ये खेळ उरलाय. पाहावं लागेल नक्कीच हेमंतला पाचारण करतील का. तर येस मला वाटतं हेमंतलाच बोलवलंय हे 5वं षटक हाताळण्यासाठी. तर हेमंत गोरले यांचं असणार आहे ते कामोठ्यामध्ये एक फॅन क्लबच म्हणता येईल. आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या दिशेने तिकडे कामोठे क्रिकेटमध्ये त्यांचा जो चाहते वर्ग आहे विशाल फदाले आपण त्यांना पाहतोय. एक मोठा असा प्रेक्षक वर्ग हेमंत गोरले यांची गोलंदाजी बघण्यासाठी नेहमीच इथे जमा होतो. मग ते इंटर कॉलनीचे सामने असो 40+ सामने असो किंवा ओपनचे सामने असो. एक चांगलासा फॅन क्लब हेमंत यांचा दरवेळेस राहिलेला आहे. तेच फॅन्स आता मात्र हेमंत यांच्या गोलंदाजीसाठी इथे अवतरलेत. तर पहिला चेंडू हेमंत यांच्या दुसऱ्या षटकातील स्ट्राईकवर आतापर्यंत जे सलामीला आले फलंदाज 2 सतीश आणि संतोष. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल खाली येत आहेत हेमंत. 1 धाव आतापर्यंत फक्त मिळाली आहे. एका धावांनी धावसंख्या वाढते 43 धावांवर धावसंख्या पोहोचते. एक मोठं टार्गेट घे जर आगीकूच करायची असेल तर ह्या उरील 11 चेंडूवर कुठेतरी मला वाटतं 20 ते 25 धावा येणं गरजेचं असेल कळंबोली संघाला. फुलन चेंडू भिरकाचा प्रयत्न वेगावर स्वार झालेत. नक्कीच एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. तेच हे मध्ये वेगवान चेंडू डिलिव्हर करतात. डॉट बॉलचे होते सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा हेमंत यांचा. फुल चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. पंचांच्या निर्णयाची नक्कीच इथे वाट पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगता इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच आता वेगावर स्वार झाले तिथे हेमंत. आपला क्लास दाखवतात का माझ्या होम ग्राउंडवर माझं वर्चस्व असतं. का मला इथे घेतलं गेलं मेडिटेक पनवेल या संघामध्ये का मी रेग्युलर खेळतो या संघामध्ये त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवतो आपण पाहतो हेमंत गोरले यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा हेमंत यांचा. अजून एक वेगवान चेंडू. आता मात्र चेंडूला बॅटची मिळेल होतं. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. तर जर शेवटच्या 2 इथे 2 गडी बाद केले तर दीपक शिंदे यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. पुढील चेंडू लोअर फुल टॉस प्रकारे चेंडू होता. चेंडूला भिरकावलं स्क्वेअरलेच्या दिशेने. एक धाव तर झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तर शेवटचा चेंडू असेल हेमंत गोरले यांच्या षटकातील. विशाल फदाले यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक. शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली तर फुलटॉस प्रकार चेंडू होता. इथे मात्र बीट झाले कम्प्लिटली. डॉट बॉलची होते आहे सांगता आणि अजून एक असं किफायती षटक टाकताना पाहायला मिळते हेमंत. 4 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या 46 धावा. एक चांगलं असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. मेडिटेक पनवेल या संघाकडून पहिल्या षटकामध्ये नक्कीच 26 धावा आलेल्या. त्यानंतर मात्र एक चांगली अशी संयमी अशी सुरुवात आणि एक चांगली सुरुवात आपल्याला पाहिली. त्यानंतर मात्र त्याच्यावर कव्हर करू शकले नाही. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 26 धावा आलेल्या. त्यानंतर मात्र 10 धावा. त्यानंतर 6 धावा आणि ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा आल्यात. हेमंत गोरले खूप चांगली अशी गोलंदाजी. 12 चेंडूमध्ये फक्त 14 धावा त्यांनी खर्च केलेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही 12 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करता तर खूप चांगली गोलंदाजी तुम्ही केली असं म्हणावं लागेल. सेहेचाळीस. सचिन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बॅटची कडा घेते, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि खूप सुंदर असा झेल. नक्की शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर बनवून ठेवलेली इथे पाहिलं आणि नक्की एक सोपासा झेल त्यांनी इकडे घेतलाय. जितका वाटला तेवढा सोपा तो नक्कीच नव्हता. त्यांनी एक जवळजवळ नाही म्हटलं 10 ते 20 मीटरचं एक डिस्टन्स कव्हर केलं आणि त्याला सोपा केला आणि बनवला. खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मगाशी म्हटलं तसं 40+ खेळाडू नक्कीच असतील, शरीराने जरी असतील तर त्यांची मानसिकता अजून देखील कुठल्याही 16 ते 17 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशीच आहे. एक चांगली खेळी करून सतीश इथे बाद होत आहेत. वैयक्तिक 32 धावा इथे सतीश यांच्या बॅटमधून आल्या. तर सतीश यांची जागा घेण्यासाठी आता मात्र इथे एक बलाढ्य फलंदाज दादा भोईर आता येत आहेत फलंदाजी मार्कवर. तर शेवटचे 5 चेंडू असतील या पूर्वार्धातील सचिन यांच्या षटकातील. दुसरा चेंडू सचिन यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपण पाहतोय दादा यांना. फुलटॉस चेंडू होता, भिरकावला चेंडूला स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. पंचांचा निर्णय आपल्याला इथे पंच मला सांगता इट्स ओव्हर द फिल्डर्स हेड, इट्स अ 6. षटकार येतो. दादा आल्या म्हटलं बरसत आहेत आणि आल्या पहिल्या चेंडूवर फक्त जागा देतात, चेंडूला फ्लिक करतात. चेंडू झाला सीमारेषा पार. संघाची होते 50 धावसंख्या. 52 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद केला होता सचिन यांनी. त्यानंतर मात्र आलेल्या नवीन फलंदाजाने षटकाराने मॅच सुरू केली आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावला आहे. चेंडू चाललाय फायनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. एका धावेनी एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. ऑफ द बॅट आलाय. ओके थँक्यू. पुढील चेंडू सचिन यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपण पाहतोय संतोष यांना. फुल लेंथ प्रकार चेंडू होता. इथे मात्र बीट झालेत. वेगाचं परिवर्तन केलं इथे सचिन यांनी आणि डॉट बॉलची होते आहे सांगता. बॉल खूप खेळला. 11. पुढील चेंडू इथे मात्र फुल लेंथ प्रकार चेंडू होता. पंच आम्हाला इशारा करता इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव. या अवांतर धावेनी धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 54 धावांवर. पुन्हा एकदा सचिन यांची गोलंदाजी. फुल टॉस प्रकार चेंडू. पुन्हा एकदा बीट झाले. इथे मात्र पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईट बॉल. नक्कीच काहीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या 2 चेंडूंवर. मागचे 2 चेंडू होते, दोन्ही चेंडू अवांतर आलेत. 55 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या पूर्वार्धातील 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर 2 षटकार आले तर नक्कीच एक या मॅच मध्ये पकड बनवली असेल कळंबोली संघाने. स्लो रन प्रकार चेंडू. इथे मात्र नक्कीच व्हेरिएशन केलं. व्हेरिएशन फसलं आणि इथे संतोषाने डिपॉझिट केलं चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. मगाशी म्हटलं तसं जर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले तर काहीसं समीकरण बदलू शकेल या पूर्ण सामन्यामधील. षटकाराने धावसंख्या वाढते. 61 धावा झाल्यात आता मात्र धाव फलकावर. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील. काय करता या शेवटच्या चेंडूवर. मोठा फटका येईल का. फुल टॉस चेंडू. फुल लेंथ चेंडू. चेंडूला मारलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंच आम्हाला सांगतायत इट्स 4. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 65 धावांवर जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल मिडीडेक पनवेल या संघासाठी. तर या सामन्याचा उत्तरार्धाचं कव्हरेज जे असेल मी आमंत्रित करतो जगदीश पाटील सरांना. आपण यायचं आणि आपल्या सुमधुर आवाजात आपल्याला या सामन्याचा उत्तरार्धाकडे न्यायचं आहे.
हॅलो, चला सामना सुरू होतोय. दोन संघामध्ये एकीकडे डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोलीच्या विरोधात मेडिटेक पनवेल. या दोन संघामध्ये कलंबोली संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 65 धाबा केल्यात आणि 66 धाबे संख्येचं टार्गेट लक्ष ठेवलंय ते मात्र मेडिटेक पनवेल या टीम समोर. सलामीची जोडी मैदानावरती. मेडिटेक पनवेलचा 12वा खेळाडू, 12वा खेळाडू पाठवून द्या. मंगेश साळुंके यांना पाहतोय पहिला गोलंदाज. हेमंत गोरले स्ट्राईक वरती पाहा मिळतो आपल्याला. जय पाटील नॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॉल बऱ्याच वेळ हवेत होता. जवळपास फोल्डर कोणताही नाही आहे त्यामुळे एकेरी धाव मिळत असताना एकूण टार्गेट आहे ते 66 66 धावसंख्येचं. याच्यानंतर विनर मॅच होईल. पहिला सामना श्री स्वामी समर्थ कृपा आणि GS घरत या संघाने फटका चांगला आहे. ते टायमिंग प्रॉपर आहे. उडवला बॉलला षटकारासाठी 6 धावा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हलकंसं अपील पाहायला मिळालं. षटकारानंतर डॉट बॉल आलाय. मंगेश साळुंके यांना पाहतोय पहिलं षटक. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. त्या ठिकाणी फिल्डर स्किड झाल्यात आणि ते पहा मिळतो आपल्याला. तीन धावा आहेत तिथे. 3 धावा. धावसंख्या 10. पूल केलंय पुन्हा एकदा. चौकार. 4 धावा. धावसंख्या 14. अद्यापर्यंत एक चौकार, एक षटकार, एक तिहेरी धाव, एक एकेरी धाव, एक बॉल डॉट. तो फटका चांगला. सुपर षटकार. पॉइंटच्या वरून उडवलाय बॉलला. 6 धावसंख्येसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या ते एकूण 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. दुसरीकडे विचार केला तर कळंबोली संघाने 26 धावा केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये.
चला जास्त वेळ करू नका. पहिलाच बॉल हो या ठिकाणी अगदी क्लोज कीपिंग करत असताना आता इथे जवळपास फिल्डर नाहीये. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि एकच धाव. गुड फिल्डिंग. एक धाव मिळत असताना पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेली सिंगल. या ओव्हरमध्ये थोडा कमबॅक करावा लागेल कलंबोली टीमला. दुसरीकडे मेडिटेक पनवेल संघ ज्याला 66 धावसंख्येचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे. ओ फिरून खेळण्याची संधी होती या ठिकाणी. हा 4 बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चांगलं षटक पाहायला मिळालं अद्यापपर्यंत. संतोष अनबादे. तो फटका चांगला आहे, जागेवरून खेचलाय. षटकार. 6 धावा. धावसंख्या 27. लास्ट गो. ओ चांगला चेंडू. अगदी थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला. चेंडू गेला डॉट. 2 ओव्हरची सांगता. 2 ओव्हरमध्ये झाल्यात त्या धावा 27. ट्वेंटी 27 धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये. चला तिसरं षटक. बॉलर विक्रम पवार. ओ पहिलाच बॉल अत्यंत वेगाने फेकला. चेंडू गेला डॉट. एकच धाव. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर आलेली एकेरी धाव.
आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. पंच वाईडचा इशारा करत असताना उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. एकच धाव. एकशे 2 मध्ये रूपांतर झालंय. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. षटकार साधावा. चार चौकार. चार चार. 2 चेंडू 10 धावा आल्यात आणि स्कोर जर पाहिला तर आता 40. हो या ठिकाणी पाहतोय आपण एसटी रक्षकाने छपाई दाखवली होती मात्र क्रीज मध्येच राहिले फलंदाज. एक चौकार एक षटकार आल्यानंतर 40 धावा झाल्यात. 12 बॉल 25 ची गरज आहे आता. 12 चेंडू 25 धावा करायच्यात. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. 12 बॉल 25 चं समीकरण. ओ पहिलाच बॉल च्या स्वरूपामध्ये पहा मिळते. यावेळेस फटका चांगला आहे आणि षटकार 6 धावा. ही धावसंख्या. 10 चेंडू 19 ची गरज.
ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. दोन. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत आणि ते झेल टिपण्याची संधी होती मात्र झेल तर ड्रॉप झाला. चला टॉससाठी यायचं दोन्ही टीम रसायनी आणि त्याचबरोबर भूमिपुत्र वरचे ओवळे. हा सर आल्यात. कार्लेकर सर उपस्थित झाल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. षटकार 6 धावा. बरोबर. यावेळेस फलंदाज बाद. चौकार षटकार आले मात्र आता फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 56 झाल्यात. 6 चेंडू 10. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. चला 6 चेंडू 10. गोलंदाज दादा भोईर. शेवटचं षटक. 6 बॉल 10 ची गरज आहे. सहा चेंडू 10. जय च्या जोडीला सचिन. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 6 धावा. सोपं झालं आता. 5 बॉल 4. 5 बॉल 4 ची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एक षटकार.
आणि सामना जिंकला या ठिकाणी मेडिटेक पनवेल या संघाने. कॅप्टन यायचं आहे टॉससाठी. सामना होईल GS घरत भूमिपुत्र वरचे ओवळे विपक्ष मेडिटेक पनवेल यांच्यामध्ये सामना होईल. चला दोन संघामध्ये टॉस करू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला हेमंत, ज्याने अतिशय चांगली खेळी केली आणि सामना जिंकून दिला. तो हेमंत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. सर टॉस करा. संतोषजी करपे यांचे शुभ असे टॉस घ्या.